नमस्कार मित्रांनो, 28 जुलैपासून सुरू होणाऱ्या आदिवासी विकास विभाग भरतीसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण चौकीदार या पदाची परीक्षा घेणारी ही जी ॲपटेक कंपनी आहे, या कंपनीने पाठीमागे विचारलेले प्रश्न व त्यांचे सविस्तर विश्लेषण बघणार आहोत. हे जे प्रश्न आपण बघणार आहोत ते मोस्ट इम्पॉर्टंट MCQ आहेत, कारण हे प्रश्न ॲपटेकने पुन्हा पुन्हा विचारलेले प्रश्न आहेत. त्यामुळे यातील काही प्रश्न आपल्याला देखील परीक्षेमध्ये आहे असे विचारू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक बघा, याचा 100% फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. चला तर मग रिव्हिजन स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक पहिला, दाजीपूर अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर सर्वात आधी तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जातो की दाजीपूर अभयारण्याचे दुसरे नाव काय? तर यालाच राधानगरी अभयारण्य असे देखील म्हटले जाते. मग हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे असा देखील प्रश्न विचारला जातो. तर याचे उत्तर असेल कोल्हापूर. दाजीपूर किंवा राधानगरी अभयारण्य जे आहे ते आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. मग हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे? तर हे अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे, म्हणजेच इंडियन बायसनसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन एक येथे पर्याय आहे, तो म्हणजे शेकरू. हा जो शेकरू प्राणी आहे तो महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. त्यामुळे परीक्षेत प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर तो असेल शेकरू हा. मग हा शेकरू प्राणी प्रामुख्याने कोणत्या अभयारण्यात आढळतो? तर तो आढळतो भीमाशंकर या अभयारण्यामध्ये. त्यामुळे हा देखील प्रश्न लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे जे भीमाशंकर अभयारण्य आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे असा देखील प्रश्न येतो. तर ते आहे पुणे जिल्ह्यामध्ये. त्यामुळे हा जिल्हा भीमाशंकर अभयारण्याचा तो देखील लक्षात ठेवा, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हे जे दाजीपूर अभयारण्य किंवा राधानगरी अभयारण्य आहे ते महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य म्हणून देखील मानले जाते. त्यामुळे हा देखील पॉईंट लक्षात घ्या. त्याचबरोबर पहिले महाराष्ट्रातील मानवनिर्मित अभयारण्य कोणते असा देखील प्रश्न परीक्षेत येतो. तर त्याचे उत्तर असेल सागरेश्वर अभयारण्य. सागरेश्वर अभयारण्य हे पहिले मानवनिर्मित अभयारण्य असून ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे सांगली जिल्ह्यामध्ये. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले सागरी अभयारण्य कोणते? तर ते आहे मालवणचे अभयारण्य. मग हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, भारतातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारे राज्य कोणते? तर परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न देखील विचारले जातात. तर भारतातील असे कोणते राज्य आहे की ज्याच्यामध्ये कॉफीचे उत्पादन सर्वाधिक होते? तर भारतातील कर्नाटक या राज्यामध्येच जवळपास 70% एवढे कॉफीचे उत्पादन होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर भारतातील ही जी कॉफी आहे ती कॉफीचे 2 प्रमुख प्रजाती आहेत, त्यावर देखील प्रश्न विचारला जातो. पहिली आहे अरेबिका आणि दुसरी प्रमुख प्रजाती आहे ती म्हणजे रोबस्टा. तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जातो की अरेबिका आणि रोबस्टा या कोणत्या पिकाच्या प्रमुख प्रजाती आहेत? तर ते आहेत कॉफी या पिकाच्या प्रमुख प्रजाती. त्याचबरोबर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक चहा या पिकाचे उत्पादन होते? तर भारतातील आसाम या राज्यामध्ये चहाचे सर्वाधिक उत्पन्न होते. त्यामुळे हे राज्य लक्षात ठेवा. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, ताग असेल किंवा त्याला आपण ज्यूट म्हणतो, तर ज्यूट असेल या पिकाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर ते राज्य आहे पश्चिम बंगाल हे. त्यामुळे हा देखील एक प्रश्न आहे जो बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला जातो. त्यामुळे हे राज्य आणि त्याचे उत्पादन सर्वाधिक असलेलं ते पीक लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, वैदिक साहित्यानुसार यजुर्वेद या वेदाचे मुख्य 2 विभाग कोणते आहेत? सर्वात आधी तर हा जो यजुर्वेद आहे तो दुसऱ्या क्रमांकाचा वेद मानला जातो आणि या वेदाचे शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद असे 2 मुख्य प्रकार पडतात किंवा मुख्य भाग आहेत. आता परीक्षेत तुम्हाला पुढे जाऊन असा देखील प्रश्न येऊ शकतो की शुक्ल आणि कृष्ण यजुर्वेद याच्यात काय काय आहे? तर या शुक्ल यजुर्वेदमध्ये जे यज्ञ आहेत, ज्या यज्ञामध्ये करायचे जे मंत्र आहेत त्या मंत्रांचा समावेश या शुक्ल यजुर्वेदमध्ये होतो आणि कृष्ण यजुर्वेदमध्ये जे मंत्रामध्ये वापरायचे किंवा विधी आहेत जे यज्ञामध्ये करायचे त्या विधींचे स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यामुळे हा गद्य स्वरूपात आहे कृष्ण यजुर्वेद. तर हा वरचा जो शुक्ल यजुर्वेद आहे तो पद्य स्वरूपात आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक 2 हे. आता याच्यानंतर आपण जे 3 महत्त्वाचे वेद आहेत ते देखील बघूया, ऋग्वेद, सामवेद
आणि अथर्ववेद. सर्वात प्राचीन वेद कोणता असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. तर याचे उत्तर असेल ऋग्वेद. त्याचबरोबर ऋग्वेदामध्ये काय आहे तर देवतांच्या स्तुतीसाठी रचलेल्या ऋचा किंवा मंत्रांचा समावेश हा ऋग्वेदामध्ये आहे. हा देखील प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर भारतीय संगीताचा पाया असा कोणत्या वेदाला म्हटलं जातं तर त्याचे उत्तर असेल सामवेद. त्यामुळे हा देखील एक प्रश्न लक्षात ठेवा. या सामवेदामध्ये गायनयोग्य मंत्रांचा समावेश आहे. त्यानंतर अथर्ववेदामध्ये काय आहे तर अथर्ववेदामध्ये रोजच्या जीवनातील औषधी वनस्पती आणि विविध उपायांचे वर्णन केलेले आहे. त्यामुळे औषधाशी संबंधित कोणता वेद आहे तर तो आहे अथर्ववेद. हा देखील पॉईंट इथे लक्षात ठेवा. जे विद्यार्थी पूर्ण वेळ विविध स्पर्धा परीक्षा असतील आणि सरळ सेवा भरती असतील यांची तयारी करत असतील त्यांच्यासाठी मी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन इथे शेअर करत आहे. तुम्हाला माहीतच आहे की वेगवेगळ्या एक्झामसाठी आपल्याला वेगवेगळे कोर्सेस परचेस करावे लागतात. परंतु आता टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मने या ॲपने अशी एक सिस्टीम तयार केलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एकदा का हा त्यांचा इयरली टेक्स्टबुक पास खरेदी केला की त्या एकाच पासमध्ये देश आणि महाराष्ट्र भारातील 900पेक्षा जास्त एक्झाम, 1.5 लाखापेक्षा जास्त मॉक टेस्ट, 30,000पेक्षा जास्त PYQ आणि 3,500पेक्षा जास्त फ्री टेस्टचा ॲक्सेस मिळणार आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही हा त्यांचा इयरली टेक्स्टबुक पास खरेदी कराल तिथून पुढच्या वर्षभरासाठी तुम्हाला या एवढ्या कंटेंटचा ॲक्सेस मिळणार आहे. म्हणजे तुमचे प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळे कोर्सेस परचेस करण्याचा खर्च देखील वाचणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना हा इयरली टेक्स्टबुकचा पास खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी एक कुपन कोड देखील आहे आपल्याकडे, Believer20. जर तुम्ही Believer20 हे कुपन कोड अप्लाय केले तर तुम्हाला फक्त 659 या डिस्काउंटेड प्राईजमध्ये या संपूर्ण कंटेंटचा पुढच्या वर्षभरासाठी ॲक्सेस मिळणार आहे. त्यामुळे हा पास परचेस करताना Believer20 हा आपला कुपन कोड अप्लाय करायला विसरू नका. हा पास घेण्यासाठी तुम्ही टेक्स्टबुकची ॲप डाउनलोड करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरून देखील तुम्ही हा पास घेऊ शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, केरळमधील प्रसिद्ध मंदिर कला आणि धार्मिक विधूंमधून उगम पावलेले शास्त्रीय नृत्य कोणते. तर इथे लक्षात घ्या, केरळमधील प्रसिद्ध मंदिरातील कलांमधून त्याचबरोबर ज्या मंदिरामध्ये परफॉर्म करायच्या धार्मिक विधी आहेत त्या धार्मिक विधींमधून वेगवेगळे वेशभूषा किंवा चेहऱ्यावरती आकर्षक रंग लावून रामायण आणि महाभारताच्या कथा सांगितल्या जातात. त्या नाट्य प्रकाराला किंवा नृत्य प्रकाराला कथकली असं म्हटलं जातं. त्याचबरोबर मंदिराच्या समोरच देवदासींनी जे नृत्य प्रदर्शित केलं जातं त्याला मोहिनी अट्टम असं देखील म्हटलं जातं. त्याच्यातून मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार, शास्त्रीय नृत्य प्रकार विकसित झालेला आहे. तर हे 2 महत्त्वाचे शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत केरळमधील. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर हे जो भरतनाट्यम शास्त्रीय नृत्याचा प्रकार आहे तो कोणत्या राज्यातील आहे तर तो आहे तमिळनाडूचा. त्यामुळे कोणत्या राज्यातील महत्त्वाचे शास्त्रीय नृत्य कोणते आहे ते देखील लक्षात ठेवा, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर हा जो कुचिपुडी शास्त्रीय नृत्याचा प्रकार आहे तो कोणत्या राज्यातून आहे तर तो आहे आंध्र प्रदेश या राज्यातील. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर हा जो 4था पर्याय आहे यक्षगान, हा काही शास्त्रीय नृत्याचा प्रकार नाही आहे, तो आहे लोकनृत्याचा प्रकार. लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि या लोकनृत्याचा प्रकार कोणत्या राज्यातील आहे तर आहे कर्नाटक या राज्यातील. त्यामुळे कोणत्या राज्यातील कोणता नृत्य प्रकार आहे ते देखील लक्षात ठेवा, याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 5, महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या प्रसिद्ध साबरमती आश्रमाचे मूळ नाव काय होते. तर एक गोष्ट इथे लक्षात घ्या, महात्मा गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले ते साल होते 1915. मग या 1915 या वर्षी महात्मा गांधींनी अहमदाबादमधील एक कोचरब ठिकाण आहे, कोचरब, या कोचरब ठिकाणी सत्याग्रह आश्रम नावाने एक आश्रम उभारला आणि हाच सत्याग्रह आश्रम त्यांनी 1917 या वर्षी साबरमती नदीच्या किनारी हलवला आणि यालाच पुढे जाऊन साबरमती आश्रम म्हणून ओळखलं गेलं. त्यामुळे लक्षात ठेवा, साबरमती आश्रमाचेच मूळ नाव आहे सत्याग्रह आश्रम असे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा आश्रम आहे पर्यायांमध्ये, तो आहे सेवाग्राम आश्रम. याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. याची स्थापना किती साली झाली तर याची स्थापना 1936 साली झाली. याची स्थापना कोणी केली तर याची स्थापना देखील महात्मा गांधींनीच केलेली आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. त्याचबरोबर हा आश्रम कोणत्या ठिकाणी आहे तर हा आश्रम महाराष्ट्रातील वर्धा
या ठिकाणी आहे. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. आपण घेत असलेले हे प्रश्न जर तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त वाटत असतील तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर लाईक केल्यानंतर तिथं हाईपचा ऑप्शन येतोय, त्यामुळे व्हिडिओला हाईप देखील द्या, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. 1927मध्ये स्थापन झालेल्या पहिली अखिल भारतीय महिला परिषद म्हणजेच ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्सच्या पहिल्या अध्यक्षा कोण होत्या? तर त्या काळातील ही एक अतिशय महत्त्वाची संस्था होती आणि ही जी पहिली अखिल भारतीय महिला परिषद स्थापन करण्यात आली, तिची स्थापना कोठे झाली? तर हिची स्थापना पुणे या ठिकाणी झाली. त्यामुळे हा देखील एक महत्त्वाचा MCQ होतो तुमचा, येथे कव्हर होतो. त्याचबरोबर या संस्थेच्या स्थापनेमध्ये पुढाकार कोणी घेतलेला? तर मार्गारेट कझिन्स यांनी पुढाकार घेऊन ही संस्था स्थापन केलेली. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. आणि मग या संस्थेच्या पहिल्या अध्यक्षा कोण होत्या? तर त्या होत्या बडोद्याच्या महाराणी चिमणाबाई गायकवाड या. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याची योग्य उत्तर असेल. मग ही संस्था कशासाठी स्थापन करण्यात आली? तर ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्सची स्थापन करण्यात आली महिलांच्या हक्कांसंबंधी जागृती निर्माण करण्यासाठी, त्यांच्या शिक्षणाचे प्रश्न, बालविवाहाचे प्रश्न सोडवण्यासाठी. त्यामुळे हा देखील पॉईंट इथे लक्षात ठेवा. याच्या संदर्भात हे 1927 हे जे साल आहे ते देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. व्यावसायिक बँका ज्या व्याजदराने आपल्या ग्राहकांना कर्ज देतात आणि ठेवींवर जे व्याज देतात, या दोन व्याजदरांमधील फरकाला काय म्हणतात? तर आपल्याला माहीत आहे की व्यावसायिक बँका म्हणजे ज्या व्यापारी बँका आहेत त्या ज्या व्याजदराने आपल्या ग्राहकांना कर्ज देतात तो व्याजदर हा नेहमी जास्त असतो. मात्र आपल्या ज्या ठेवी बँकांमध्ये आहेत त्या ठेवींवरती जो त्या व्याज देत असतात बँका, तो व्याजदर कमी असतो. मग हा जो व्याजामधला फरक आहे याला काय म्हटलं जातं? तर याला स्प्रेड म्हटलं जातं, या व्याजदरातील फरकाला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि हा जो स्प्रेड आहे तोच या बँकांचा मुख्य नफा असतो. त्यामुळे परीक्षेत प्रश्न विचारला जातो की व्यापारी बँकाचा मुख्य नफा काय म्हणून ओळखला जातो? तर त्याचे उत्तर असेल स्प्रेड हे. आता आपण काही बँकेच्या संदर्भात महत्त्वाच्या कन्सेप्ट बघूया, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर बँक रेट म्हणजे काय? तर भारताची जी मध्यवर्ती बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ज्या व्याजाच्या दराने व्यावसायिक बँका किंवा व्यापारी बँकांना दीर्घ मुदतीचे कर्ज देते त्याला बँक रेट म्हटलं जातं, बँक दर म्हटलं जातं. त्यानंतर रेपो रेट कशाला म्हटलं जातं? तर RBI ज्या व्याजाच्या दराने व्यापारी बँकांना अल्प मुदतीचे शॉर्ट टर्म कर्ज देते त्याला रेपो रेट म्हटलं जातं. त्यामुळे हे रेपो रेट देखील लक्षात ठेवा. त्यानंतर NPA किंवा नॉन परफॉर्मिंग ॲसेट कशाला म्हटलं जातं? तर अशी कर्जे किंवा अशा कर्जांचे हप्ते किंवा व्याज जे 90 दिवसांपेक्षा जास्त काळ होऊन देखील वसूल झालेले नाही, तर अशा बुडीत किंवा थकीत कर्जांना नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हटलं जातं, NPA. त्यामुळे हा NPA देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना मध्यवर्ती वस्तूंचे मूल्य वगळण्याचे मुख्य कारण काय आहे? तर नेहमी लक्षात ठेवा, ही जी राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली जाते ती गणना करताना नेहमी अंतिम वस्तूंचे मूल्य लक्षात घेतले जाते. तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना कोणत्या वस्तूंचे मूल्य लक्षात घेतले जाते? तर नेहमी अंतिम वस्तूंचे मूल्य लक्षात घेतले जाते. जर आपण मध्यवर्ती वस्तूंचे मूल्य लक्षात घेतले तर या मध्यवर्ती वस्तू ज्या आहेत त्यांचे मूल्य ऑलरेडी या अंतिम वस्तूंमध्ये समाविष्ट केलेले असते. त्यामुळे जर सेपरेट आपण या मध्यवर्ती वस्तूंचे मूल्य लक्षात घेतले तर या अंतिम वस्तूंचे प्लस मध्यवर्ती वस्तूंची अशी डबल गणना होऊ शकते. त्यामुळे डबल गणना किंवा दुहेरी गणना टाळण्यासाठी आपण मध्यमवर्ती ज्या वस्तू असतात त्यांचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना वगळतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9. हरिवंशराय बच्चन यांची अत्यंत गाजलेली काव्यरचना कोणती आहे? तर परीक्षेत आपल्याला अशाच प्रकारे महत्त्वाचे लेखक व त्यांचे लेखन किंवा काव्यसंग्रह किंवा कादंबरी याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील अत्यंत नावाजलेले आणि प्रतिष्ठित असे कवी होते.
आणि त्यांची अत्यंत गाजलेली काव्यरचना होती मधुशाला किंवा मधुशाळा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता इतर जे पर्याय आहेत ते देखील महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर तो आहे कवी कुसुमाग्रजांचा. कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव काय असं देखील प्रश्न विचारला जातो. तर वि. शिरवाडकर हे नाव लक्षात ठेवा, हा देखील पर्याय तुम्हाला असू शकतो. त्यानंतर ययाती ही कादंबरी कोणाची आहे? तर ती आहे वि. खांडेकरांची. त्यानंतर स्वामी ही कादंबरी कोणाची आहे? तर ते आहे रणजित देसाई यांची. रणजित देसाईंची स्वामीबरोबरच श्रीमान योगीवरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ह्या काही महत्त्वाच्या कादंबऱ्या आणि लेखक लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी टिंबटिंबची स्थापना केली. तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हा नेहमी परीक्षेत विचारला जातो. तर जे महात्मा फुले आहेत त्यांनी 24 सप्टेंबर 1873ला पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत सत्यशोधक समाजावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात, तर ते सर्व प्रश्न एकाच आपण या स्लाईडमध्ये कव्हर करूया. याची स्थापना कधी झाली असा प्रश्न विचारला जातो. तर 24 सप्टेंबर 1873 ही तारीख पाठ करा. याचे ठिकाण कोणते आहे स्थापनेचे? तर ते आहे पुणे, हे ठिकाण देखील विचारले जाते. त्यानंतर सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण असा प्रश्न विचारला जातो. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचबरोबर याची उद्दिष्टे काय आहेत? तर बहुजन समाजाला धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे या उद्देशाने सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली. त्यामुळे हा उद्देश देखील लक्षात ठेवा. त्यानंतर या सत्यशोधक समाजाचा प्रसार करण्यासाठी कोणते साप्ताहिक किंवा वृत्तपत्र कार्य करत होते असा देखील प्रश्न विचारला जातो. तर त्याचे उत्तर असेल दीनबंधू. हे दीनबंधू साप्ताहिक लक्षात ठेवा. आणि याचे संपादक कोण होते? तर ते होते कृष्णराव भालेकर हे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्यशोधक समाजाची तत्त्वे काय होते असा देखील प्रश्न येतो. तर सर्व माणसे ही ईश्वराची लेकरे आहेत आणि कोणताही धर्म ईश्वर निर्मित नाही. सर्व धर्मांची निर्मिती मानवानेच केलेली आहे. तर या तत्वांवरती आधारित हा सत्यशोधक समाज कार्य करत होता. त्यामुळे ही सर्व इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. दारिद्र्य रेषा मोजण्यासंदर्भात सुरेश तेंडुलकर समिती कोणत्या वर्षी स्थापन केली होती? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुरेश तेंडुलकर समिती ही देखील खूप महत्त्वाची आहे. या समितीची स्थापना डिसेंबर 2005ला झालेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. मग या समितीने आपला अहवाल कधी सादर केला? तर तो सादर केला 9 डिसेंबर 2009ला. आणि या शासनाने या शिफारशी कधी स्वीकारल्या? तर जानेवारी 2011मध्ये. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्थापना डिसेंबर 2005. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची समिती आहे ती म्हणजे डॉक्टर रंगराजन पॅनेल. हिची स्थापना कधी झाली असा देखील प्रश्न विचारला जातो. तर याचे उत्तर असेल मे 2012. आणि मग यांनी अहवाल कधी सादर केला? तर तो त्यांनी जून 2014मध्ये केला. त्यामुळे ही देखील एक स्थापना लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात तांबे या खनिजाचे सर्वाधिक साठे आढळतात? जेथे थळवाईस्ट या प्रकल्पाप्रमाणेच खाणकाम क्षेत्र प्रसिद्ध आहे. तर सर्वात आधी तर महाराष्ट्रामध्ये तांब्याचे फार मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात नाही, परंतु त्यातल्या त्यात तांब्याच्या सर्वाधिक साठे आढळणारा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता यासंबंधी अधिक माहिती आपण बघूया. ती म्हणजे महाराष्ट्रामधील विदर्भातील जे चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत ते तांब्यांच्या साठ्यांसाठी प्रामुख्याने ओळखले जातात. त्याचबरोबर परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणता परिसर हा तांब्याच्या उत्खननासाठी विशेष प्रसिद्ध आहे चंद्रपूर जिल्ह्यामधील? तर त्याचे उत्तर असेल ठाणे वासना. त्यामुळे हे ठिकाण लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर सायन्सच्या दृष्टिकोनातून तांबे हा विजेचा उत्तम सुवाहक असल्यामुळे याचा वापर कशात होतो? तर वीज निर्मिती क्षेत्र, विद्युत उपकरणे, तारा आणि विविध मिश्रधातू बनवण्यासाठी. त्यामुळे तांब्याचा हा उपयोग देखील लक्षात ठेवा. त्याच्यावरती विज्ञानाच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर जिल्हे आणि महत्त्वाची खनिजे बघूया. रत्नागिरी आणि कोल्हापूर या भागात कोणते खनिज आढळते? तर याच्यामध्ये प्रामुख्याने बॉक्साईट हे खनिज आढळते.
तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कोणते खनिज आढळते? तर हा जिल्हा चुनखडीच्या खाणींसाठी त्याचबरोबर सिमेंट उद्योगासाठी विशेष प्रसिद्ध आहे. तर हे देखील ॲडिशनल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13. प्राकृतिकदृष्ट्या महाराष्ट्राची किती नैसर्गिक विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे? तर हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, कारण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हा टॉपिक देखील खूप महत्त्वाचा असतो. याच्यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो. तर महाराष्ट्राची प्राकृतिकदृष्ट्या एकूण 3 नैसर्गिक विभागांमध्ये विभागणी केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता आपण महाराष्ट्राची कोणकोणत्या विभागांमध्ये विभागणी केली जाते ते बघूया. त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. तर महाराष्ट्राची नैसर्गिक विभागामध्ये विभागणी केली जाते, त्यानंतर प्रादेशिक विभागानुसार विभागणी केली जाते आणि प्रशासकीय विभागांनुसार विभागणी केली जाते. तर या तिन्हीवरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्यामुळे एक एक आपण बघूया. आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे महाराष्ट्राची नैसर्गिक विभाग किती आहेत? तर ते आहेत 3. मग ते कोणकोणते? कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वतरांग आणि महाराष्ट्र पठार असे 3 नैसर्गिक विभाग आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग किती पडतात? तर ते आहेत एकूण 5. मग कोणकोणते आहेत? तर कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, त्यानंतर उत्तरेस खानदेश आहे, त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भ असे एकूण 5 प्रादेशिक विभाग आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहेत असा प्रश्न विचारला जातो. तर महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. पहिला आहे कोकण, त्यानंतर आहे पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग असे एकूण 6 प्रशासकीय विभाग महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे हे नैसर्गिक विभाग, प्रादेशिक विभाग आणि प्रशासकीय विभाग लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 14. 1867 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या खालीलपैकी कोणत्या समाजाने जातीय निर्बंध काढून टाकणे, बालविवाह रद्द करणे, स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि विधवा पुनर्विवाहावरील बंदी संपवणे यासाठी प्रयत्न केले? तर या पूर्ण प्रश्नामध्ये आपल्याला 2 की पॉईंट आहेत. एक आहे 1867ची स्थापना आणि ती स्थापना मुंबई येथे. मग 1867ला मुंबई येथे कोणत्या समाजाची स्थापना झालेली? तर तो आहे प्रार्थना समाज. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील समाज परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ते देखील प्रश्न आपण इथे कव्हर करूया. प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? तर 31 मार्च 1867ला ही तारीख पाठ ठेवा. त्यानंतर याचे ठिकाण कोणते स्थापनेचे? तर ते आहे मुंबई. या ठिकाणावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्याचे संस्थापक कोण? हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. तर प्रार्थना समाजाचे संस्थापक आहेत आत्माराम पांडुरंग तरखडकर. त्याचबरोबर त्यांना त्यासाठी दादोबा पांडुरंग तरखडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी मदत केलेली. त्यामुळे ॲटलिस्ट हे नाव लक्षात ठेवा, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे याचे संस्थापक आहेत. त्यानंतर ब्राह्मो समाजाचे नेते जे केशवचंद्र सेन आहेत, त्यांनी मुंबईमध्ये व्याख्यान दिलेले आणि त्या व्याख्यानापासून प्रेरित होऊन, म्हणजेच ब्राह्मो समाजापासून आणि या केशवचंद्र सेन यांच्यापासून प्रेरित होऊन या प्रार्थना समाजाची मुंबई येथे स्थापना करण्यात आली होती. त्याचबरोबर प्रार्थना समाजाचा प्रसार करण्यासाठी कोणते पत्रिका छापण्यात आलेली? तर त्याचे नाव आहे सुबोध पत्रिका. त्यामुळे हे देखील प्रसाराचे माध्यम लक्षात ठेवा. त्याचबरोबर प्रार्थना समाजाचं कार्य काय होतं? तर हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी धर्मसुधारणा करणे या उद्देशाने या प्रार्थना समाजाची स्थापना केलेली. त्यामुळे याचे उद्देश देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर भारताच्या राज्यघटनेत 11 मूलभूत कर्तव्य आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता मूलभूत कर्तव्यांविषयी आपण माहिती घेऊया. त्याच्यावरती कसे प्रश्न येऊ शकतात ते देखील आपण बघूया. तर आपण पाहिलं तर मूळ घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य ही सुरुवातीला नव्हती. त्यांची शिफारस ही सरदार स्वर्णसिंह समितीने केली आणि या शिफारशीनुसारच ती 42वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये भाग 4A मध्ये कलम 51A हे एक कलम टाकण्यात आलं आणि त्या कलमामध्ये 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे परीक्षेत प्रश्न विचारला जातो की मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार समाविष्ट करण्यात आली? तर त्याचं उत्तर असेल सरदार स्वर्णसिंह समिती. त्यानंतर त्यासाठी कोणती घटनादुरुस्ती केली? तर ती होती 42वी घटनादुरुस्ती 1976. परत प्रश्न येतो मूलभूत कर्तव्यांशी संबंधित घटनेतील भाग सांगा. तर भाग 4A मध्ये कलम 51A ह्या एका कलमात मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
त्यामुळे भाग 4A आणि कलम 51A हा लक्षात ठेवा. त्याचबरोबर प्रश्न असा देखील येतो की 11वे मूलभूत कर्तव्य हे कोणत्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आले, तर 86वी घटनादुरुस्ती 2002 ही देखील घटनादुरुस्ती लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येतो. त्यानंतर असा देखील प्रश्न विचारला जातो की मूलभूत कर्तव्यांची योग्य अंमलबजावणी चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना केलेली, तर त्याचं उत्तर असेल वर्मा समिती. वर्मा समिती हे 1999मध्ये मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात स्थापन केलेली. त्यामुळे ही समिती देखील आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण हे सर्वाधिक आहे, तर परीक्षेत आपल्याला 2011ची जनगणना जी आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. कारण नवीन जनगणना अजून झालेली नाही आहे, त्यामुळे या 2011च्या जनगणनेनुसारच प्रश्न विचारले जातात. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची साक्षरता सर्वाधिक होती, तर याचे उत्तर असेल मुंबई उपनगर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता आपण 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे पॉईंट्स बघूया ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातात. तर महाराष्ट्राचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता होता, तर तो होता ठाणे जिल्हा 2011च्या जनगणनेनुसार. तर सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता, तर तो होता सिंधुदुर्ग जिल्हा. त्यामुळे हे दोन्ही जिल्हे लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा दर किती होता, तर तो होता 15.99% एवढा. महाराष्ट्राची घनता किती होती, तर ती होती 365. हे आकडे पाठच करून ठेवा. यापैकी कोणताही प्रश्न आणि आकडा तुम्हाला परीक्षेत विचारला जाईल. त्याचबरोबर सर्वाधिक घनता कोणत्या जिल्ह्याची होती, तर ती होती मुंबई उपनगरची. तर सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्याची होती, तर ती होती गडचिरोली या जिल्ह्याची. त्यानंतर महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती होते, तर 929 एवढे लिंग गुणोत्तर होते. त्यापैकी सर्वाधिक हे रत्नागिरी जिल्ह्यात होते, तर सर्वात कमी मुंबई जिल्ह्यात होते. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सर्वाधिक आणि सर्वात कमी हे पाठ करून ठेवायचं, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यानंतर महाराष्ट्राची साक्षरता किती होती, तर ती होती 82.34% एवढी. मग सर्वाधिक साक्षरता होती मुंबई उपनगर या जिल्ह्यात, तर सर्वात कमी होती नंदुरबार या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती आहे महाराष्ट्रात, तर ते आहे 54.78% एवढे. तर शहरी लोकसंख्येचे प्रमाण आहे 45.22% एवढे. हे दोन्ही टक्केवारी लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17. NaHCO3चे सामान्य नाव काय आहे, तर हा जो NaSCO3 आहे असे रासायनिक सूत्र तुम्हाला दिले जाईल आणि त्याचे सामान्य नाव परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाते. तर या NaSCO3चे नाव आहे बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता या संदर्भात अधिक माहिती आपण बघूया. या NaHCO3ला सोडियम बायकार्बोनेट असं म्हटलं जातं, त्यामुळे हे नाव त्याचं लक्षात ठेवा. त्याचबरोबर याचा उपयोग कशामध्ये होतो, तर बेकिंगमध्ये होतो. कारण हा गरम केल्यावर CO2 हा वायू, कार्बन डायऑक्साईड हा वायू सोडतो. त्यामुळे अन्न हे मऊ आणि फुगलेले किंवा फुललेले या स्वरूपात होते. त्यामुळे पाव वगैरे बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यानंतर अँटासिड म्हणून देखील याचा उपयोग होतो. हा एक सौम्य क्षार आहे, त्यामुळे आम्लपित्त ॲसिडिटी कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याचबरोबर अग्निशामक यंत्रांमध्ये याचा वापर होतो, कारण हा CO2 वायू तयार करत असल्यामुळे तो आग विझवण्यास देखील उपयुक्त आहे. तर याचे उपयोग देखील लक्षात ठेवा. या उपयोगांवरती देखील अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते, तर परीक्षेमध्ये तुम्हाला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारे उपकरण किंवा वेगवेगळ्या संज्ञा किंवा वेगवेगळी एकके याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर तापमान मोजण्यासाठी थर्मोमीटर वापरले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता आपण जे इतर 3 पर्याय आहेत ते देखील बघूया. बॅरोमीटरचा वापर कशासाठी होतो, तर वायुदाब किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी केला जातो. हायग्रोमीटरचा उपयोग कशासाठी होतो, तर हवेतील आर्द्रता किंवा ह्युमिडिटी मोजण्यासाठी होतो. तर ॲनिमोमीटरचा उपयोग कशासाठी होतो, तर वाऱ्याचा वेग विंड स्पीड ओळखण्यासाठी मोजण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे ही इतर 3 उपकरणे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी हाड कोणते आहे, तर हा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून शरीर रचनेवरचा प्रश्न आहे. तर असे कोणते हाड आहे मानवाच्या शरीरात ते सर्वात मोठे आहे,
तर ते आहे मांडीचे फिमर हाड. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. विज्ञानाची नावं ही शक्यतो इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायची, कारण पर्याय देखील आपल्याला तसेच दिले जातात. तर हे जे फिमर हाड आहे ते हाड मानवाच्या शरीरातील सर्वात लांब आणि सर्वात मजबूत हाड असते आणि ते कोठे असते तर ते असते मांडीमध्ये. त्यामुळे त्याचे स्थान देखील लक्षात ठेवा, त्याच्यावरती देखील प्रश्न येतो. त्याचबरोबर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते तर ते आहे कानामधले स्टेप्स हे एक हाड आहे कानामध्ये असलेले आणि ते मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे, ज्याचा उपयोग ध्वनीची कंपने ही आतल्या भागापर्यंत कानाच्या पोहोचवण्यासाठी केला जातो. त्यामुळे सर्वात लहान स्टेप्स हे हाड तर सर्वात मोठे आणि मजबूत फिमर हे हाड, हे दोन्ही लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून निघत होते. तर हा ॲप्टेक्सचा फेवरेट प्रश्न आहे, हा खूप वेळा त्यांनी विचारलेला आहे. तर हे जे केसरी वृत्तपत्र आहे ते मराठी भाषेतून निघत होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असते. आता आपण बघूया की केसरी वृत्तपत्र कोणत्या भाषेतून निघायचे तर ते निघायचे मराठी भाषेतून. तर मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून निघायचे तर ते निघायचे इंग्रजी भाषेतून. बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, त्यामुळे ते पहिल्यांदा क्लिअर करा. केसरी मराठी आणि मराठा इंग्लिशमध्ये, हा पॉईंट लक्षात ठेवा. त्याचबरोबर केसरीचे संपादक कोण होते तर त्याचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर सुरुवातीच्या काळात. त्यामुळे याचे संपादक देखील लक्षात ठेवा. तर मराठाचे संपादक होते लोकमान्य टिळक हे. त्यामुळे हे दोन्ही संपादक त्या पेपरचे लक्षात ठेवा, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 21, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते. तर हा देखील खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. तर आपल्याला माहीत आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर होते, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यामुळेच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून देखील ओळखले जाते. तर आता आपण कोणत्या समितीचं कोण अध्यक्ष होतं हे बघूया, कारण याच्यावरती देखील खूप वेळा प्रश्न विचारले जातात. तर ह्या महत्त्वाच्या समिती आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष होते. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष होते. तर प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल होते. बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, पण संघराज्य घटना समिती पंडित नेहरू तर प्रांतिक घटना समिती सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर ह्या काही महत्त्वाच्या समिती आहेत ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, भारतातील 100वे रामसर स्थळ म्हणून कोणत्या राज्यातील जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्याची घोषणा करण्यात आली. तर हा करंटच्या दृष्टिकोनातून प्रश्न येथे विचारलेला आहे. तर अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला ॲप्टेप करंट अफेअरमध्ये 100% विचारेल. तर भारतात नुकतीच रामसर स्थळांची यादी ही 100पर्यंत पोहोचलेली आहे आणि 100वे रामसर स्थळ कोणते ठरलेले आहे तर ते आहे जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य. मग हे 100वे स्थळ लक्षात ठेवा आणि हे कोणत्या राज्यात आहे तर ते आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या विश्व योगासना अजिंक्यपद स्पर्धा 2026चे उद्घाटन कुठे करण्यात आले. तर जेव्हा अशा प्रकारची एखाद्या गोष्टीचे उद्घाटन जर देशाचे पंतप्रधान करत असतील तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर पहिल्या अशा प्रकारच्या ज्या घटना घडत असतात त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातल्या पहिल्या विश्व योगासन अजिंक्यपद स्पर्धा 2026चे उद्घाटन करण्यात आले आणि याचे उद्घाटन अहमदाबाद या ठिकाणी करण्यात आले. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. ही जी स्पर्धा पहिली विश्व योगासन अजिंक्य स्पर्धा कोठे भरवण्यात आली तर अहमदाबाद या ठिकाणी. त्याचबरोबर या विश्व योगासना अजिंक्यपद स्पर्धेवरती आणखीन एक प्रश्न येऊ शकतो की या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके मिळवून पहिला क्रमांक कोणत्या देशाने पटकावला तर त्याचे उत्तर असेल भारत. भारत या देशाने जवळपास 114 एवढी विक्रमी पदके पटकवलेली आहेत आणि या 114 विक्रमी पदकांसह भारताने सर्वाधिक पदके मिळवून या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे. त्यामुळे हा पदकांची संख्या आणि भारताचा पहिला क्रमांक लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, नीती आयोगाच्या
उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून नीती आयोग हा खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. तर या नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अशोक कुमार लाहिरी यांची. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता आपण नीती आयोगासंदर्भात सविस्तर माहिती बघूया, म्हणजे कोणता जरी प्रश्न नीती आयोगावरती विचारला तर त्याचे उत्तर तुम्हाला देता येईल. तर नीती आयोगाचा फुल फॉर्म काय असा प्रश्न विचारला जातो. तर याचे उत्तर असेल नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. त्यामुळे हा फुल फॉर्म पाठ करून ठेवा. त्यानंतर याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1 जानेवारी 2015ला याची स्थापना झाली. या नीती आयोगाने नियोजन आयोगाची जागा घेतली, म्हणजे नियोजन आयोगाच्या जागी आता नीती आयोग स्थापन करण्यात आला. त्यानंतर याचे मुख्यालय कोठे आहे? तर ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी. हा नीती आयोग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो? तर हा नियोजन मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो. त्यानंतर याचे अध्यक्ष कोण असतात? तर देशाचे पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. त्यामुळे सध्या नरेंद्र मोदी हे या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष कोण आहेत, म्हणजे जो पूर्ण वेळ कार्यभार पाहतात नीती आयोगाचा, तर ते आहेत अशोक कुमार लाहिरी, जे आत्ताच आपण पाहिलं. त्याचबरोबर नुकतीच CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अनुराग जैन यांची CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा देखील इम्पॉर्टंट पॉईंट आहे करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून. हा देखील प्रश्न तुम्हाला अनुराग जैन CEO म्हणून याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 25. श्रीनगर केंद्रीय कारागृहाच्या प्रमुखपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या? तर पहिल्यांदाच श्रीनगर केंद्रीय कारागृहाच्या प्रमुखपदी जेलर म्हणून एका महिलेची नियुक्ती करण्यात आलेली आहेत आणि त्या आहेत सबा शॉल ह्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून. हा देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. तर अशा रीतीने आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले प्रश्न बघितलेले आहेत. यातले करंट अफेअरचे प्रश्न सोडले तर इतर जे सर्व प्रश्न होते ते ॲप्टेकने विचारलेले पुन्हा विचारलेले प्रश्न होते. त्यामुळे याच्यातील काही प्रश्न आहे असे पेपरमध्ये येऊ शकतात, किंवा आपण जो डेटा याच्यामध्ये कव्हर केलेला आहे त्या डेटावरती काही प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याच्यातील सर्व प्रश्नांची अतिशय चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करा. त्याचबरोबर पाठीमागे आपण जे घेतलेले लेक्चर्स आहेत ॲप्टेक पॅटर्ननुसार त्याची देखील चांगली रिव्हिजन करा. या व्हिडिओची PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला द MPSC बिलीवर वरती टाकत आहे. त्याचा देखील फायदा तुम्हाला रिव्हिजनसाठी नक्की होईल. त्याचबरोबर परीक्षेच्या आधी आपण एक फायनल सेशन घेऊ. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करण्याचा आपला प्रयत्न राहील. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच परीक्षेसाठी होऊन जाईल. भेटूया नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून. थँक्यू.